गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्याने जर स्वतःला बदलायचं असेल तर एक उपाय बघा परिणामकारक आहे। तो कोणता बरं? बघा, ज्याच्याकडे मौन आहे ना, ज्याची मौन क्षमता भरपूर आहे, तो स्वतःचं जीवनसुद्धा बदलू शकतो आणि दुसऱ्याचं जीवनसुद्धा बदलण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते। ही ऊर्जा मात्र, ही मौनाची ऊर्जा येते कुठून बरं? बघा, जेव्हा एखादी व्यक्ती बघा समर्थांच्या सहवासात सामील व्हायची ना, तेव्हा समर्थ सर्वात प्रथम त्या व्यक्तीला शांत राहण्यास सांगायचे। त्या व्यक्तीला बघा ते शांत राहायला सांगायचे। कुठल्याही समस्येवर शांत राहणं हाच त्या समस्याचा उपाय असतो। बघा, अशी समर्थ नेहमी सांगायचे। आजच्या या जमान्यामध्ये बघा सगळीकडे गोंगाट धावपळ बघा, त्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये बघा स्वाभाविकच आहे ना, ताण तणाव निर्माण होणारच आहे। अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला ना, तर ते तुमचा तणाव निर्माण करण्यासाठी बघा ते हार्मोन्स असतात ना, ती पातळी कमी करते। यामुळं तुमचं मन असतं ते शांत होऊन जातं। बघा, रागावर नियंत्रण राहतं आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोनची बघा पातळी कमी होते। आपण कोणत्या प्रसंगी शांत राहावं आणि कोणत्या प्रसंगी बोलावं, त्याचबरोबर शांत राहून आपल्यामध्ये कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, एके दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे। बघा, ते गुरु असतात आपल्या शिष्यांना ताकीद देतात की सर्वांनी उद्या हजर राहावे। आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का? पण थोडा वेळ विचार करून बघा गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येक जण रात्री योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात। बघा, पुढे गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे। गुरु म्हणतात, 10 प्रसंग जेथे मौन राहणे फायदेशीर आहे आणि बोलणं हानिकारक आहे। बघा, या 10 प्रसंगी तुम्ही शांत झालात ना, म्हणजे शांत राहिलात, तर तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळून जाईल। तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडून येणं सुरुवात होतील। बघा, जास्त बोलणं किंवा जास्त बसणं ही चांगली गोष्ट नाही। अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात। तसंच विनाकारण बोलल्याने सुद्धा खूप नुकसान होऊ शकतं। बघा, ते गुरु पुढे त्या शिष्यांना सांगतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावं आणि तथ्याशिवाय बोलू नये। गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलंच बरं। शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात
आणि यामुळं ज्ञान वाढतं. बोलणं तेव्हाच योग्य असतं जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतंही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते. तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच, पण लोकांचा तुमच्यावरील विश्वाससुद्धा उडून जाईल. म्हणून अशा ठिकाणी शांत राहा. तुम्हाला काय बोलावं काय नाही हे कळत नाही. बऱ्याच वेळा असं काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावं तेच कळत नाही, पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करत असतात. बघा, आपल्या जीवनात सुद्धा असंच घडत आहे. तुम्हाला त्याबद्दलचं चांगलं ज्ञान असल्याशिवाय, त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये. त्यामुळं तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा आहे. बघा, पुढे गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग, जिथे मौन राहावे. तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्या शब्दांनी दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसावं. दुर्बळ व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही. कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल. बघा, आपल्या जीवनामध्ये कधीकधी आपण म्हणत असतो की याला आपल्यापेक्षा खालच्या दर्जामध्ये आपण पाहावं म्हणजे याचा अपमान होईल. पण ती तुमची सार्थकता असते का? तर कधीच नसते. उलट त्याच्या समोर आपण छोटे होऊन जातो. म्हणून समोर आपला कितीही लहान व्यक्ती असू द्या, तो नेहमी श्रेष्ठच असतो. बघा, अनेक वेळा असं घडतं की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात. समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे, तो तुला काही बोलणार नाही, पण तू त्याच्या डोळ्यात नेहमी राहशील. हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाईल. जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल. बघा, एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही. जर तुम्हाला महान व्हायचे असेल ना, तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला हवा. बघा, आदर करायला शिकलं पाहिजे आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा. बघा, लोकांना असं वाटतं की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा होईल. तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल. गुरु पुढे म्हणाले, बघा, म्हणून शिष्यांनो, जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला आणि जेणेकरून लोकांना तुमचं म्हणणं आवडेल. बघा, बोलताना भाऊ, ताई, काका, आई, बघा, इत्यादी शब्द वापरा. यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये एक समजदार व्यक्ती व्हाल. बघा, गुरु त्या शिष्यांना पुढे तिसरा प्रसंग सांगतात, जिथे त्या व्यक्तीने गप्प राहणं चांगलं. जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागवते ना किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहावं, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा. जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागतो जेव्हा त्याला त्याची चूक कळेल ना. गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल ना, तर ते आदराचे लक्षण आहे. यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही. जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता.
किंवा गप्प राहा. राग व्यक्त केल्यानं नेहमी तुमचं नातं बिघडतं. नेहमी रागवल्यानं राग करणाऱ्या व्यक्तीचं नुकसानच होतं ना. म्हणून बघा, पुढे गुरु त्या शिष्यांना पुढे सांगतात, एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोचला आणि लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करतात. तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतःच्या घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो. बघा, त्यामुळं हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर बघा कापलं जातं. त्याचप्रमाणे आपला राग ही तलवारीप्रमाणेच आहे. आपल्या शरीराला बघा काही सेकंदामध्ये कापत असतो. आणि रागाचा शेवट बघा फक्त ध्यानाने होत असतो, मौनाने होत असतो. जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात ना, तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणामध्ये निर्माण होईल. ध्यानाला म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी जे विचार सांगितलेले आहेत, समर्थांनी जी भक्ती सांगितलेली आहे बघा, त्या भक्तीची बघा उपासना आपण की रोज करत असतो. ती जर आपण उपासना रोज जर केली ना, तर त्या उपासनेचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की तुम्हाला कधी तुमचा राग शांत होऊन जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बघा, पुढे ते गुरु त्या शिष्यांना सांगतात की हाच मार्ग आहे. तुम्ही दररोज ध्यानाचा सराव करा. यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स असतात ना, तुमच्या नियंत्रणामध्ये राहतील आणि ज्यामुळं शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल. पण एक मार्ग असाही आहे की जेव्हाही तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही. बघा, तिथे बोलायचं की नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचं याचं आकलन करू शकाल, मग तुम्हालाच कळून जाईल की आपल्याला राग यायला हवा की नाही. तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा. तिथून निघून जा. तुमचं मन शांत होऊन जाईल. पुढे ते गुरु आपल्या शिष्यांना बघा चौथा प्रसंग सांगतात. जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागलं पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसलं पाहिजे. जिथे तुमचा त्या मुद्द्याशी संबंध नाही, जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तुम्ही तिथे गप्प बसणं आवश्यक आहे. बघा, तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसानच होणार आहे. बघा, या दोन लोकांच्या वादामध्ये माणसाने कधीच अडकू नये. जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलवत असेल ना, तरच तिथे जा. जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलावत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये बघा वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा वादामध्ये हस्तक्षेप करू नका. बघा, गुरु पुढे बघा की ही 10 प्रसंगापैकी 5वा प्रसंग बघा इथे सांगतात, जिथे माणसाने अत्यंत हुशारीने आणि मौन बाळगले पाहिजे. बघा, तुमच्या बोलण्यानं कोणाचंही नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द इतर व्यक्तींच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावं. एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्यानं तुम्हीच वाईट व्हाल. जे सहज नष्ट होऊ शकतं ते शब्दाने मोठे करू नका. ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावं. जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणं कधीही हिताचं आहे. बघा, जास्त बोलण्यानं नेहमी गोष्टी बिघडत असतात आणि कधीकधी खूप मोठ्यानं बोलल्यानं सुद्धा नाती तुटतात.
हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. त्यामुळं आपल्या आवाजामध्ये गोडवा आणा. तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्रांचं नुकसान होऊ नये. कधीकधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्यानं कोणाचाही अनादर होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. बघा, विनोद नेहमी शब्दांच्या अर्थामध्ये ठेवा. जिथे कुणी शब्दांनी दुखावलं जातं तिथे गप्प बसणं कधीही चांगलं. जास्त बोलल्यानं नेहमी नुकसानच होत असतं. म्हणून आपल्या वैखरीवर ताबा ठेवा. वैखरीमधून निघणारा शब्द एखाद्याच्या जीवनावर बघा सुख निर्माण करत असेल ना तर ते तुमचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून बघा, एखाद्याच्या बोलण्यानं दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचू नये. बघा, पुढे गुरु आपल्या शिष्यांना 6वा प्रसंग सांगतात जिथे मौन राहावं. जेव्हा कोणी कुणाचे वाईट करत असेल जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून फक्त ऐकून घ्या. आपले मत व्यक्त करू नका. कारण जो आज तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो ना तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलू शकतो. तुम्ही काही बोललात तर नीतिशास्त्रानुसार जो माणूस तोंड बंद ठेवतो आणि हुशारीने काम करतो तोच शहाणा असतो. कारण विनाकारण बोलणं आणि बघा कुणाबद्दल बोलणं चुकीचं आहे. कधीकधी अशा ठिकाणी तोंड न उघडता शहाणपणा असतो. बघा, पुढे गुरु त्या शिष्यांना म्हणतात, बघा हा 7वा प्रसंग सांगतात जिथे माणसाने मौन बाळगलं पाहिजे. जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी तुमच्या भावना आणि दुःख किंवा त्रास शब्दात समजत नाही, जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना किंवा दुःख तुम्हाला बघा भेडसावत असलेली समस्या समजू शकत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही किंवा तो तुमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत नाही, त्यामुळं अशा व्यक्तीसमोर नेहमी गप्पच राहावं. कारण का? कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाची कधीच पर्वा नसते. तुमचं काहीही हो, बघा त्यांना कसलीही गरज नसते. अशा लोकांना तुमचं रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चातापच होईल. त्यामुळं अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नका. जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात ते समजू शकत नाही, तुमच्या भावना समजू शकत नाही, त्यामुळं तिथे काहीच बोलू नये. अशा वेळी तुमचा विनोदच होतो, तुमची थट्टाच होते. जेव्हा तुम्हाला वाटू लागतं की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे, तुम्ही जे बोलत आहात ना ते तो नीट ऐकत आहे, तर तुम्ही त्याला बघा तुमच्या मनातलं सांगावं. बघा, पुढे गुरु आपल्या शिष्यांना बघा 8वा प्रसंग जिथे सांगतात बघा मौन ठेवावं. जेव्हा एखादी व्यक्ती असते आपलं दुःख व्यक्त करते, जर एखादी व्यक्ती तुम्हाला तुमचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतःचा समजतो, स्वतःपेक्षा जास्त मानतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा आणि त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका. त्याचं दुःख किंवा समस्या इतर कोणाला सांगू नका, कारण तो हे यासाठी सांगत नाही की त्याचे प्रश्न सुटतील, उलट तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी. गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात,
तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल, कारण त्याला वाटतं की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात. शहर केल्यानं दुःख कमी होतं असं म्हणतात. म्हणून जेव्हा कुणी आपलं दुःख तुमच्यासमोर व्यक्त करतं तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचं ऐकून घ्या. त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो, त्याच्या मनावरील ओझं हलकं व्हायला सुरुवात होते. बघा, पुढे गुरु 9वा प्रसंग आपल्या शिष्यांना सांगतात, तुम्ही शांत राहावं. जिथे दुष्ट स्वभावाचे लोक राहतात ना आणि शिव्या देत असतात, त्यामुळे तिकडे कधीच जाऊ नका. अशी ठिकाणं शांत राहा, म्हणजेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाणं हेच योग्य आहे. कारण ज्याची जीभ वाईट असते ना, ते दुष्ट स्वभावाचे असतात. अशा वेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाही. जेव्हा त्याचे मन पूर्णपणे शांत होईल ना, तेव्हाच तो तुमचे ऐकेल. त्यामुळं जिथे दुष्ट स्वभावाचे लोक तुमचे ऐकत नाहीत ना, अशा ठिकाणी कधीच काही बोलू नये. अशा ठिकाणी नेहमी शांतता राखावी. आपल्या वैखरीला बघा दोष देऊ नये. म्हणून पुढे बघा गुरु सांगतात की हा 10वा प्रसंग जिथे तुम्ही शांत व्हावं. बघा, तुमच्या यशाचं रहस्य सर्वांना सांगू नका. कारण बरेचदा असं घडतं की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळतं ना, ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बडाई मारू लागतात. अशा स्थितीमध्ये काय होतं की तुमच्या यशानं अनेकांना आनंद होत नाही. जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बडाई मारत असाल, तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू लागते. आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सर्वांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात. बडाई मारल्यानं तुमचं नुकसानच होईल. बघा, एवढे बोलून गुरु म्हणाले, शिष्यांनो, आज एवढंच. जर तुम्ही सर्वांनी माझ्या या 10 गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारल्या, तर तुम्ही सर्वसामान्यांपासून बऱ्याच अंशी वाचाल. इथून निघून गेल्यावर माझे हे शब्द तुमच्या आयुष्यामध्ये आशीर्वादापेक्षा कमी नाहीत. बघा, पुढे गुरु सर्व काही शिष्यांना सांगून झाल्यावर बघा शेवटी सांगतात की प्रत्येकानं सगळ्या गोष्टी केल्या नाही तरी चालतील, पण एक गोष्ट मात्र करायला हवी. ती म्हणजे कोणती? की बघा, तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल नसेल, तुमच्या वैखरीवर तुमचा ताबा नसेल, तर तुमच्या वैखरीमध्ये एक नाम घेत जा. ते कोणतं बरं? बघा, रामाचं नाम आहे ना. ज्याने रामाचं नाम घेतलं ना, तो स्वतः राम होऊन गेला. बघा, पण त्या शिष्यांनी बघा त्या गुरुला परत विचारलं की गुरुजी, या राम नामाचं नक्की माहिती काय आहे, महती काय आहे? बघा, तेव्हा गुरु त्या शिष्यांना म्हणतात, असं मानलं जातं की भगवान शिवालाही राम हे नाव खूप प्रिय आहे. जर एखाद्यानं राम नामाचा जप केला ना, त्यामुळं भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात. बघा, आणि त्या व्यक्तीला भगवान राम आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पुढे ते गुरु त्या शिष्यांना सांगतात की राम नामाचा जप केल्यानं ना मृत्यूचे भय नाहीसं होऊन जातं. कारण या कलियुगामध्ये सर्वात जर भय कोणता असेल ना, तर ते आहे मृत्यूचं. कितीही बलाढ्य माणूस असो, कितीही शक्तिशाली असो, जेव्हा मृत्यू जवळ येतो ना, तर त्याची शक्तिहीन होऊन जाते. म्हणून सर्वात भय आहे ते मृत्यूचं. या राम नामानं आहे ना, मृत्यूचं सुद्धा भय निघून जातं.
रामनामाचा जप केल्यानं मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते बघा. आणि ही मुक्ती मिळाल्यानंतर मनुष्याला सुखाची प्राप्ती होऊन जाते बघा. पुढे ते गुरु या शिष्यांना सांगतात, रामनामाचा जप केल्यानं माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं. माणसाची बुद्धी आहे ना, ती एकनिष्ठ होऊन जाते, समतोल होऊन जाते. या रामनामाचा जप केल्यानं या रोगांपासून मुक्ती मिळवून जाते आणि मनुष्य निर्भय होतो, आत्मज्ञानी होतो. मनुष्याचं भय निघून जातं, भयमुक्त होऊन जातो आणि मनुष्याला सगळी कामं नीट होऊ लागतात. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडू लागतं बघा. हा कलियुगातला मनुष्य आहे ना बघा, कोणतीही भक्ती करतावेळी, कोणतेही बघा अध्यात्म करतावेळी तो धनाची अपेक्षा करत असतो. पण बघा इथे जेव्हा तुम्ही रामनामाचा जप करताना तेव्हा तुम्हाला आर्थिक संकटापासून सुद्धा मुक्ती मिळते. कारण हा बघा तुम्हाला इथे बघा पुढे गुरु शिष्यांना सांगतात, रामनामाचा जप केल्याने बघा हनुमंतरायासुद्धा प्रसन्न होतात, त्यामुळे त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. म्हणून या रामनामाच्या जपामुळे शत्रूपासून मुक्ती मिळते. या मनुष्याच्या स्वभावामध्ये अशी एक ऊर्जा निर्माण होते आणि मानसिक शांती मिळून जाते बघा. असं मानलं जातं की राम हे नाव आहे ना खूप शक्तिशाली आहे, की फक्त नाम जप केल्याने शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण होऊ लागते बघा. पुढे गुरु त्या शिष्यांना सांगतात की रामनामाचा जप केल्यावर स्वतःमध्ये चैतन्य निर्माण होतं आणि जर तुम्ही अनेक समस्यांनी त्रस्त असाल म्हणून रामनामाचा जप केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते. समर्थ इथे सांगत आहेत की बघा एका गुरुने आपल्या शिष्यांना हे ज्ञान दिलं. ते गुरु म्हणजे कोण होते बरं? ते साक्षात परमेश्वर होते, की त्यांनी या गुरुला या शिष्यांना ज्ञान दिलं. हे शिष्य म्हणजे कोण बघा? हे शिष्य म्हणजे जो भक्ती करतो ना तोच शिष्य आहे. म्हणून बघा सर्व समाजाला बघा समर्थांनी हे अनमोल विचार दिले आहेत ना, म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. सर्व प्रकारच्या संकटापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर वाईट कर्म सोडून रामनामाचा जप करावा बघा. आता इथे काही जण म्हणतील की जर रामनामाचा जप करून बघा चांगले दिवस येणार असतील, पण जर त्याच व्यक्तीने मुखामध्ये रामनामाचा जप केला आणि इकडे वाईट कर्म चालू ठेवले तर त्याला उपयोग होईल का? तर कधीच होणार नाही बघा. रामनामाच्या जपामुळे उपयोग कुणाला होतो बघा? तुम्ही वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा तुम्ही ऐकलेली असेल. जेव्हा रामनामाचा बघा भगवंताचा धावा चालू केला तर भगवंताचं काव्यच डायरेक्ट लिहिलं बघा. ही शक्ती परमेश्वरच आपल्याला देत असतो ना, म्हणून प्रत्येकानं फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. कारण सगळा करता करविता बोलवता धणी कोण आहे? परमेश्वरच आहे ना. म्हणून मनाने या सद्गुण विचारांनी परमेश्वराला शरण जा. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टी, आत्तापर्यंत झालेल्या चुकीच्या वाईट बघा कोणतेही क्रूर कर्म झाले असतील बघा, एक संकल्प करा आणि झालेलं ते विसरून जावा आणि नवीन सद्गुण विचारांचा प्रारंभ करावा आणि रामनामाची सुरुवात करावी. जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रचिती येणार नाही. म्हणून अगोदर कोणत्या कामाची सुरुवात केल्याशिवाय
ते काम परिपूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येकानं आजपासून या वैखरीमध्ये जर राम नामाचा जप केला ना, तर तुम्हाला दुसरीकडे बघण्याची गरजच मिळणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग आपण स्वतःच निर्माण करत असतो. म्हणजेच काय? म्हणजेच वेगवेगळ्या बघा कळवती असतात, त्या आपण स्वतःवरच बघा ओढवून घेत असतो. मग आपलं जीवन बदलेल का? तर कधीच बदलणार नाही. म्हणून माणसानं बघा स्वतःला एवढं बिझी ठेवावं, तर दुसऱ्यांचे बघा चुका काढण्यामध्ये आपल्याला वेळच मिळणार नाही. म्हणून जर बघा तुमच्या जीवनामध्ये या वैखरीमध्ये रामनाम असेल, तर परमेश्वराची भक्तीसुद्धा होईल आणि तुमचं आयुष्यसुद्धा सुंदर होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.